आज आपल्याला जसं पुणे दिसतंय ते घडवण्यात सर्वात जास्त वाटा कोणाचा होता? 1630-31 या सालामध्ये जे पुण्यावर आक्रमण झालं, घरं पाडली, मंदिरं पाडली, अशा वेळेस अत्यंत लहान वयामध्ये एक राजा येतो, त्यांची आई आणि ते हे दोघं मिळून एक शहर पुन्हा बसवतात. म्हणजे त्यांनी जर पुण्यावर सोन्याचा नांगर चालवला नसता तर पुण्याची तशी डेव्हलपमेंटच झाली नसती. सोन्याचा नांगर म्हणजे एक्झॅक्टली तो सोन्याचा नांगर होता की काय ती वेगळी एक प्रतिकात्मक गोष्ट? सोन्याचा नांगर चालवला म्हणजे ह्या पुणे शहराचा जीर्णोद्धार केलाय. ब्रिटिश काळात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्याच्या मागे काय हेतू होता? लोकांनी एकत्र येणं हा खरं तर खूप महत्वाचा हेतू होता, जो अजूनपर्यंत साध्य होतो. ढोल ताशाची सुरुवात आत्ताच्या काळातली आहे का? तुम्हाला ज्ञानप्रबोधिनी शाळा माहिती असेल, हो. आप्पा पेंडसेन पासून सुरू आहे. त्यामुळे पुण्यातलं पहिलं पथक हे ज्ञानप्रबोधिनी आहे. पेठ आणि गावामध्ये काय फरक असतो? गावातच पेठा असतात. पुण्याला काहीतरी मोठं बनवायचं होतं भारतामध्ये, असं काही ब्रिटिशांचं होतं का? विश्वास बसणार नाही, पण ब्रिटिशांना पुणे ही भारताची राजधानी करायची होती. पेशव्यांनी करून ठेवलेले वाडे किंवा शनिवारवाडा, त्याचं काय झालं पुढे? तिथं त्यांनी वेड्यांचं इस्पितळ भरवलं होतं आणि नंतर ब्रिटिशांनी शनिवारवाड्याला आग लावून दिली. पुण्यात संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर पडणं अलाउड नसायचं. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. त्यानंतर पुणेकरांनी पुणे सोडायला सुरुवात केली होती. ज्यांना अजून माहिती वाचायची आहे पुण्याची, त्यांनी कुठली कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे? पुणे म्हणून पुस्तक आहे. आशियामधलं आईन्स्टाईनने डिझाईन केलेलं चालू असलेलं एकमेव तारांगण पुण्यामध्ये, पेठेमध्ये. पुणे हे जगातलं एकमेव शहर आहे जे पूर्ण उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याचं जीर्णोद्धार किंवा प्राणप्रतिष्ठा पुन्हा केली. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये. त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आज आपल्याला जसं पुणे दिसतंय ते घडवण्यात सर्वात जास्त वाटा कोणाचा होता? ब्रिटिशांचा होता का पेशव्यांचा होता? खरं तर असं कुठल्या शहराबद्दल सांगता येत नाही की महत्वाचा वाटा कोणाचा आहे. म्हणजे पुणे जर बघायला गेलं तर पुण्यात अश्मयुगापासून माणूस राहतोय, त्यामुळे तो त्याचाही वाटा आहे. कारण त्याने खरं तर इथं वस्ती आणली. त्यानंतर सातवाहन असतील, यादव काळ असेल, इथं मंदिरं तयार झाली. खरं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्याच्या काय म्हणत जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे, महत्वाचा वाटा आहे. याचं कारण असं 1630-31 या सालामध्ये जे पुण्यावर आक्रमण झालं, मुरार जगदेवाचं आक्रमण झालं आणि आदिलशाहीचं, आणि संपूर्ण तो पुण्याचा प्रदेशच त्याने उद्ध्वस्त केला. घरं पाडली, मंदिरं पाडली आणि म्हणजे गाढवाचा नांगर चालवला असंच आपण अगदी त्याला म्हणतो. आता चित्रपट आले त्यामध्ये ते दृश्य अत्यंत भयानक आहे की जाळपोळ केली, की राहायला जागाच सोडायची नाही कोणासाठी. त्यावेळेस पुण्यात कोणीच राहत नव्हतं. अशा वेळेस अत्यंत लहान वयामध्ये एक राजा येतो. बाल आहे पण त्याला राजेच त्या काळी म्हणायचे त्यांना. ते येतात, तर त्यांची आई आणि ते हे दोघं मिळून एक शहर पुन्हा बसवतात. त्यामुळे पुढे जेवढं काय झालं ना त्याचा तो बेस आहे. म्हणजे त्यांनी जर पुण्यावर सोन्याचा नांगर चालवला नसता, जिजाऊ साहेबांनी आणि शिवबाराजांनी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, तर पुण्याची तशी डेव्हलपमेंटच झाली नसती. आणि सोन्याचा नांगर चालवला म्हणजे काय तर पुढं म्हणजे त्यांनी 12 बलुतेदार आणले. 12 बलुतेदार जसे आले तसा बाजार वाढला, तसा व्यापार वाढला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पुण्यात आले पेशवे. मग त्यामध्ये बाजीराव असतील की ज्यांनी या जुन्या पेठा होत्या त्या सगळ्या पेठा पुन्हा नीट वसवल्या आणि त्यामध्ये काय म्हणूयात आपण, त्यांची नावं एकतर बदलली. मग नानासाहेब पेशवे, म्हणजे पुण्याचं महाराज असताना पुणे हे कसबे पुणे होतं, मौजे कसबे असं पुणे होतं.
माधवराव पेशव्यांच्या काळात ते शहर पुणं झालं. बरं. त्या शहर पुण्याची जी पायाभरणी आहे ती सगळी किंवा स्मार्ट सिटी करण्याची जी काही तयारी आहे किंवा स्मार्ट सिटी जवळपास होत आली आहे, हे सगळं नानासाहेब पेशव्यांच्या काळात. मग कात्रजपासून पाणी आणणं. म्हणजे मी का सांगतोय हा सगळे बॅकग्राऊंड, ज्यावेळेस ब्रिटिश येतात ना त्यावेळेस ऑलरेडी एक विचारपूर्वक तयार केलेली सिटी, प्लॅन्ड सिटी त्यांना मिळते, बरोबर. ना की त्यांना परत अख्खं काहीतरी तयार करायला लागतंय. त्यामुळे हे कात्रजमधनं पाण्याची सिस्टीम म्हणजे हौद आहेत. म्हणजे आमचे मंदार लवाटे सर आहेत, ते म्हणतात म्हणजे त्यांनी वाचलंही आहे की एका हौदामध्ये म्हैस पडली किंवा एक मुलगी पडली तर तिला वाचवायला ब्रिटिश अधिकाऱ्याने उडी घेतली. एवढा खोल हौद होता आणि त्याला पाणी होतं किंवा पाणी जास्त सोडलं म्हणून काहीतरी ठराविक रक्कम जास्त घेतली वगैरे वगैरे. सो हौद असतील किंवा पेठा व्यवस्थित बसवणं असेल, कारभार व्यवस्थित बसवणं असेल पुण्याचा, किंवा ते जे कोतवाल, आपल्याला कोतवाली माहितीये की पुण्यात संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर पडणं अलाउड नसायचं तोफेचा आवाज झाल्यावर. अरे बाप. कर्फ्यू लागायचा. कर्फ्यू आत्ताचा शब्द आहे, पण कोणी बाहेर शक्यतो फिरायचं नाही. म्हणजे त्याने व्हायचं काय तर जो कोणी चोर किंवा हे असतील त्यांच्यावर तो आळा बसायला लागला होता, कारण रात्री कोणी बाहेर फिरायचं, बाहेर फिरलं की पकडलं असं. त्यामुळे ही सगळी व्यवस्था ऑलरेडी होती, शिस्त होती पुण्यामध्ये. तर ब्रिटिशर्स ज्यावेळेस मान्सून सिटी म्हणून ते आले की मुंबईला सगळे ते पहिले थांबले होते, आणि ज्यावेळेस तिथं खूप पाऊस पडायला लागला त्यावेळेस ब्रिटिशर्स पुण्यात येऊन का राहायला लागले, कारण इथं वातावरण खूप आल्हाददायक होतं. अजूनही आल्हाददायक आहे. म्हणजे तुम्ही बाकीच्या शहरांमध्ये जा, खूप पाऊस, खूप ऊन, असं आपण म्हणतो. त्यापेक्षा पुणे, नाशिक अशी जी शहरं आहेत ती अत्यंत आल्हाददायक वातावरणामध्ये. आणि काय म्हणूयात, ब्रिटिशांना ओढ पहिल्यापासून असावी पुण्यामध्ये, कारण पेशवे असताना ज्या वेळेस मॅलेट नावाचा पेशव्यांकडेच वकील थांबला होता तो असेल किंवा त्याच्या आधीचे काय असतील, ते वर्णन पुण्याचं फार सुंदर करतात. त्याचा मॅलेटचा बंगला संगमावर होता. आजचा संगमवाडी जे ना आपण म्हणतो, तिथं संगमावर त्याचा बंगला होता. मग हे सगळे ब्रिटिशर्स सगळे आहे. गव्हर्नरचा बंगला आहे की आपल्याला असतो की तसा, न्यायाधीशांचा बंगला. मग तिकडचं जेल आहे, भरपूर गोष्टी. संगमावर गेलात तुम्ही तर काय म्हणूयात, या बाजूला न्यायाधीशांचं सगळे हे, तिथं आपले वासुदेव बळवंत फडकेंना ठेवलं होतं, त्याचं स्मारक आहे. म्हणजे त्यांना अंधाऱ्या कोठडीत कसं ठेवलं होतं. तर हा मॅलेट तिथं थांबला होता. खूप ठिकाणी त्याने जागा बघितली, पण म्हणजे अत्यंत खराब ठिकाण, म्हणजे त्याला राहता येत नव्हतं म्हणजे त्यांच्या दृष्टीने. म्हणून मग मॅलेटने तिथं स्वतःचं एक घर तयार केलं आणि तिथं तो राहिला. किंवा आधीचे जे लोक आहेत तर ते काय सांगतात की हे जे पुणे आहे हे पुणे भलतं श्रीमंत किंवा संपन्न शहर आहे. तुम्ही रस्त्याने फिरताना तुमच्या आजूबाजूला भव्य वाडेत, असं तो म्हणतो. आणि पुण्याच्या आजूबाजूचा प्रदेश सुद्धा हा शेतीच्या दृष्टीने भरपूर संपन्न आहे. म्हणजे शेतकरी सुद्धा खुश असतील असा तो प्रदेश आहे. म्हणजे माती चांगली आहे, वारा चांगला आहे, वाडे चांगले, पैसे भरपूर आहे. आणि त्यामुळेच ना मला असं वाटतं की ज्यावेळेस 1818ला ज्यावेळेस ब्रिटिशांकडे 1818 असा तो सगळा पॅच जो आहे, त्यावेळेस ब्रिटिशांकडे पुणे गेलं, शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला. त्यानंतर पुणेकरांनी पुणे सोडायला सुरुवात केली होती. मग पुणे जवळपास रिकामं व्हायला लागलं होतं. याचं कारणच होतं की आता दुसरी ही कुठली सत्ता ज्यांची काहीच माहिती नाही आपल्याला, ज्यांच्यामुळे आपण जगत होतो, राहत होतो, तेच नाही आता. म्हणजे कारण दुसरा बाजीराव जो होता तो बिठूरला निघून गेला, इथं काहीच नाही. आणि इथं दिसतोय तर सरळ युनियन जॅक, जिथं जरी पटका होता त्या जरी पटकाच्या जागी युनियन जॅक फडकायला लागला. त्यामुळे ब्रिटिश आल्या त्यांनी जी काही पहिली कामं केली असं सुरुवातच केली. म्हणजे त्यांनी कॉन्टोनमेंट तयार केली 1817लाच. म्हणजे कॅम्प तयार केला, तिथं मिलिटरीचा तळ असेल. म्हणजे आता तुझं इंग्लिशमुळे तुला पटकन अर्थ कळतोच कशासाठी ते तयार केलेलं आहे. आणि त्यांचे हळूहळू नियम लावायला सुरुवात केली, अगदी शिक्षणापर्यंत. मग ते नियम आले जे नंतर आपल्याला खूप काय म्हणूयात, आपण त्याचं अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की अरे खूपच प्रॉब्लेमॅटिक आपल्यावर शिक्षण लादलंच गेलं त्या काळामध्ये. काही ठिकाणी ब्रिटिशांचं असंही दिसतं की ते घाबरायचे भारतीयांना, पुणेकरांना फार घाबरायचे की पुणेकर काही करू शकतील असं त्यांना
वाटायचं. म्हणजे एकट्याने जायचं नाही असं सुद्धा ब्रिटिश म्हणायचं की हे काही करतील. म्हणजे सामान्य माणूसही काही करू शकतो पुण्याला, इतकं ते पहिला काही काळ हे करत होते. किंवा एल्फिन्स्टन वगैरेने ज्यावेळेस तो मुंबई इलाख्याचा गव्हर्नर होता, म्हणजे तुम्ही गॅझेटियर बघाल तर तुम्हाला कळेल की हे बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये सगळं पुण्याचा भाग येतो. तर त्याने सांगितलं होतं की तुमचे जे तळ आहेत ब्रिटिशां ते बाहेर ठेवा, पुण्याच्या आत घरं बांधून नका राहू. अच्छा. त्याला अनेक वेगवेगळी कारणं आहेत, कारण पुणेकर पटकन ऍक्सेप्टच नाहीच ऍक्सेप्ट करणार. म्हणजे नुसतं पुणेकरांचा विषय नाही, आपण आता पुणेकरांबद्दल बोलतोय म्हणून, पण तू बघशील तर सगळे वरचं सगळं ऑलरेडी गेलं होतं. म्हणजे 1757ला प्लासीची लढाई झाली. 1763-64 मला साल आठवत नाही, बक्सरची लढाई झाली. त्यामध्ये दिल्ली, अवध वगैरे ऑलरेडी ब्रिटिशांकडे गेलेलं होतं. कलकत्ता वगैरे सगळं हळूहळू जात होतं. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यानंतर त्यांनी अगदी ज्या सुधारणा केल्या त्यामध्ये त्यांनी सती प्रथा वगैरे ह्याकडे थोडं लक्ष दिलेलं सुद्धा दिसतं आपल्याला, की पुण्यात सती प्रथा जे ते त्याच्यावर विचार करता येईल का, बंद करता येईल का, ह्याच्यावरही काम केलेलं आपल्याला दिसतं. घाट होते, म्हणजे स्वच्छता काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या काळच्या कलेक्टरने सुद्धा करायचा प्रयत्न केला होता. सो बदललं म्हणजे काय झालं तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम करायला सुरुवात केली. एवढं सगळं सांगण्याचा उद्देश हाच होता की परंपरा ही एवढी मोठी होती. पुणे शहर तयार करण्यामागे खूप गोष्टी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की एकाच शहरामध्ये, एकाच पेठेमध्ये वाडेही दिसतात आणि तुम्हाला ब्रिटिशकालीन इमारतीही दिसतात. सो हा प्रभाव ब्रिटिशांचा खूप जास्त पडला. रस्ते तयार झाले ब्रिटिशांच्या काळामध्ये वेगवेगळे, लक्ष्मी रोड सारखे असतील. त्यांचं काय असं हे होतं का की त्यांना पुण्याला काहीतरी मोठं बनवायचं होतं भारतामध्ये, असं काही ब्रिटिशांचं होतं का? विश्वास बसणार नाही, पुणेकरांचा पण बसणार नाही, पण ब्रिटिशांना पुणे ही भारताची राजधानी करायची होती. 1862-63 या सालामध्ये हा विचार करणं चालू झालं होतं. त्याच्या आधी मुंबई इलाख्याची राजधानी ही करायची असं ठरवलं होतं. म्हणजे लॉर्ड एल्फिन्स्टन त्यावेळेस गव्हर्नर होता आणि त्याने हे ठरवलं होतं. आय थिंक 1818 असा काहीतरी त्याचा 60 असा कालखंड होता. नंतर जो आला तो 60 ते 62 आणि हा 62 पर्यंत, की यांचा विचार होता की पुणे ही राजधानी करायची. पण हे काय असं यांच्या हातात नसायचं, हे सगळं वरती पाठवायला लागायचं इंग्लंडला. सो इंग्लंडमध्ये त्याचं प्रतिनिधित्व करणारा माणूस नव्हता, म्हणून मुंबई इलाख्याची राजधानी झाली नाही पुणे. पण जो व्हॉइसरॉय होता त्यावेळेसचा, त्याने मात्र हे ठरवलं होतं की पुणे ही राजधानी करायची. त्याने ते बोलूनही दाखवलं होतं. त्यावेळेस प्रयत्नही चालू होते, पण काही कारणामुळे ते पूर्ण झाले नाही आणि मग कोलकाता, दिल्ली अशामध्ये ते सगळं हलवण्यात आलं. पण जर तो ठराव पक्का झाला होता, कारण ते पक्क झालंही होतं, पण नाही झालं. झालं असतं तर आज आपण राजधानी असली असती. कारण शेवटी हाही विचार त्यांनी केला असणार आहे की पुणेपेक्षा दिल्लीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संपूर्ण भारताचा खूप वेगळा आहे. आपण महाभारतापासून तेव्हापासून त्या दिल्ली हा जो इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर हा सगळा जो भाग आहे, ह्याच्याकडे राजा जिथं बसतो किंवा ज्याच्यासाठी युद्ध करायला लागतं ती जागा म्हणून बघत आलेलो आहोत. जो अगदी मेडिवल पिरियडमध्ये मुघल बादशाह जो बसतो दिल्लीत बसतो. आपण धडक मारायची किंवा सदाशिवराव भाऊंनी, मराठ्यांनी ज्यावेळेस दिल्लीत केलं त्यावेळेस ते चांदीचं काय म्हणूयात सगळं कवच फोडलं होतं आणि त्याची नाणी पाडली होती. पण त्याचा मुख्यतः त्याचं गाजावाजा बऱ्यापैकी झाला, कारण दिल्ली कायम ते दिल्ली, कारण बादशाह तिथं बसतो, राजा तिथं बसतो वगैरे वगैरे. तर संपूर्ण भारताचा दृष्टिकोनच दिल्लीकडे बघण्याचा आजही वेगळा आहे. हेच जर पुण्यामध्ये काही वेगळं झालं तर लोक ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात तेच दिल्लीत झालं तर खूप वेगळं रिॲक्ट होतं. त्यामुळं त्यांनी ती दिल्ली ठरवली. पण पुणे राजधानी होणार होती असा विचार झाला होता आणि मला असं वाटतं मग त्यासाठीच काही प्रयत्नही केले असतील त्यांनी. म्हणजे दुसऱ्या बाजीरावाबरोबर पुण्यामध्ये रेशमाचे किडे आणून कारखाना तयार करावा असाही विचार झाला होता त्यांचा. हेही एक रेफरन्स मला एका ठिकाणी मिळालेला आहे. आणि ब्रिटिश नेमकं राहत कुठे होते पुण्यामध्ये? मी म्हटलं असं संगमावर राहत होते, नंतरचेही तिथेच राहिले. कॅन्टॉन्मेंटमध्ये नंतरच्या काळात राहणीमान आलं. जरी बाहेर राहत असले त्या काळाच्या दृष्टीने तरी सगळं काम हे शहरात आहे, लक्षात घ्या. त्यांचं सगळं लक्षच शहरात ठेवायला लागणार आहे त्यांना. म्हणजे विश्रामबाग वाडा किंवा बुधवार वाडा, न्यायालय तिथं,
पुणा नेटिव्ह सोसायटी काय म्हणूयात सगळ्यात पुण्यातली पहिलं ग्रंथालय तिथं आहे. म्हणजे आजचं नगर वाचन मंदिर, पुणे नगर वाचन मंदिर हे सुद्धा तिथंच आहे. शनिवार वाडा सगळ्यात महत्वाचा जो आहे, जो पुणेकरांच्या दृष्टीने काय म्हणूयात त्यांच्या साम्राज्याची ओळख आहे ना. आणि मुळात सगळेच क्रांतिकारक, समाज सुधारक सगळेच्या सगळे शहरात आहेत. तर काही झालं तरी शहरात राहायलाच लागत असणार आहे, यायला लागत असणार आहे. कारण कॅपिटल थिएटर बॉम्बस्फोट असेल, या ठिकाणी ब्रिटिश सोल्जरच बॉम्ब ठेवून तो का स्फोट केला, ब्रिटिश सोल्जरच जास्त जात होते. कॅपिटल थिएटर म्हणजे गावातच आलं ना जवळपास आता. त्यामुळे ते राहत जरी बाहेर असले तरी आज मी राहतो सदाशिव पेठेत, पण जर ऑफिसच हडपसरला असेल तर माझं अर्ध आयुष्य हे हडपसरलाच गेलेलं असतं. कारण मी दिवसातलं खूप वेळ हडपसरमध्येच असतं. सो तसाच प्रकार आहे. म्हणजे त्यांचं राहणीमान जरी बाहेर असलं तरी रात्री झोपणं वगैरेच खरं तर तिथं होणार, बाकीचे वेळेस ते सगळे इथे आहेत. सो मगाशी तू सांगितलंस की शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी सोन्याचा नांगर पुण्यामध्ये चालवला. मग सोन्याचा नांगर म्हणजे एक्झॅक्टली तो सोन्याचा नांगर होता की काय ती वेगळी एक प्रतिकात्मक गोष्ट होती? आपल्याला असा संदर्भ मिळतो की सोन्याचा नांगर चालवला, त्यावरनं आपण 2 अर्थ घ्यायचे इतिहासामधनं. एक म्हणजे ऍक्च्युअल सोन्याचा नांगर चालवला, जो मूवीमध्येही दाखवतात आणि आपण काय नाटकांमध्येही दाखवतो, चित्रही काढतो, शिल्पही आहे आपल्याकडे, आणि आपण वाक्प्रचार म्हणूनही धरतो. 2 वाक्प्रचार आहेत, गाढवाचा नांगर फिरवणं आणि सोन्याचा नांगर फिरवणं. सो दोन्ही अर्थाने घेता येतं. खरंच सोन्याचा नांगर चालवला. आणि दुसरं म्हणजे की सोन्याचा नांगर चालवला म्हणजे ती पुन्हा प्रतिष्ठा आणली. ती माती जी होती ज्याच्यावरनं गाढवाचा नांगर चालवला होता, म्हणजे सगळं उद्ध्वस्त झालं होतं, म्हणजे नापीक करून टाकली होती ती जमीन, ती सुपीक केली. मग 12 बलुतेदार आणणं हाही त्या नांगर चालवण्याचाच भाग आहे, हे लक्षात घ्या. जसे 12 बलुतेदार येतात तसं व्यापार वाढतो, बाजारपेठा वाढतात. आजची सोमवार पेठ ही शहाजी महाराजांनी वसवलेली पेठ आहे. त्याचं जुनं नाव पेठ शहापुरा होतं. या सगळ्या पेठाच उजाड पडल्या ना. कसबा ही पेठ नव्हती, कसबा हे गाव होतं. ओके, पेठ उशिरा झाली आहे कसब्याची. पेठ आणि गावामध्ये काय फरक असतो साधारण? नाही, पेठ कशासाठी असते तर जिथं बाजार भरतो मुळात, ओके, आणि तिथंच ते राहणीमानही आपल्याला करता येतं त्या बाजाराच्याच ठिकाणी. पेठ हा काही कन्सेप्ट आपली नाही, म्हणजे भारतीय कन्सेप्ट नाही, ही मुघलांनी आणि यांच्याकडनं फारसी ह्याच्यातनं आलेला शब्द आहे तो पेठ असा. गाव वसवणं आणि पेठ वसवणं म्हणजे गावातच पेठा असतात, म्हणजे ते वेगवेगळं नसतं. असं मी म्हटलं की कसबा ही नंतर पेठ झाली, म्हणजे त्याच्या सीमा जेव्हा तुम्ही बाहेर ना आणता तर त्यावेळेस ती कसबा ही पेठ झाली. कसबा गणपती हा जरी ग्रामदैवत त्याही काळात होता तरी त्याला कसबा गणपती म्हणत नव्हते ना, त्याला गावातला गणपती म्हणायचे. त्याला मयुरेश्वर असं नाव आहे, त्याला जयती गजानन नाव आहे. हे नंतर आपण त्याला कसबा गणपती म्हणायला लागलो जशी ती पेठ झाली. आणि काय म्हणूया, त्यामुळे मला फार भारी वाटतं की पुणे हे जगातलं एकमेव शहर आहे, होतं, राहील, की जे पूर्ण उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याचं जीर्णोद्धार किंवा प्राणप्रतिष्ठा पुन्हा केली. असं कुठल्याही शहराची प्राणप्रतिष्ठा करायला लागलेली नाही. एकतर ते पूर्ण उद्ध्वस्त झालंय आणि मग माणसं येऊन डायरेक्ट राहायला लागली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर चालवला म्हणजे ह्या पुणे शहराचा जीर्णोद्धार केलाय एक प्रकारे. संपूर्ण पडलेलं मंदिर त्यांनी पुन्हा गणपतीचं, म्हणजे जो मयुरेश्वर गणपती असं ज्याला स्वतः शिवरायांच्याच पत्रामध्ये उल्लेख आहे त्या कसबा गणपतीच्या ह्याच्यात, श्री मयुरेश्वर खरं तर, त्याचं संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला, बाजाराचा जीर्णोद्धार केला. बाजार परत आणला म्हणजे काय, पण जीर्णोद्धार, उद्धार करणं असंच म्हणतो ना, त्याचा जीर्णोद्धार केला. आणि असं बघितलं तर मग संपूर्ण शहराचा जीर्णोद्धार केला. असं शोधा कुठलं शहर आहे की एखाद्या राजाने अख्खं सिस्टमॅटिकली त्याचा जीर्णोद्धारासारखा जीर्णोद्धार केला, की लोकांना सांगितलंय त्यासाठी काहीतरी अशी कृती केली आहे. उद्या जर म्हटलं की हे शहर पडलंय आणि इच्छावरनं कोणीतरी खरंच गाढवाचा नांगर चालवला की पूर्ण उद्ध्वस्त झालंय, तर आपण सोन्याचा नांगर जर चालवायचा असेल तर त्याचा रेफरन्स कुठं म्हणणार आपण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात रेफरन्स बघायचा झाला तर तो कुठल्या शहराचा आहे? पुणे शहराचा. म्हणून मी ते दोन्ही अर्थांनी बघतो. आणि आता विषय निघालाच आहे गणपतीचा,
तर ब्रिटिश काळात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करण्याच्या मागे काय हेतू होता? लोकांनी एकत्र येणं हा खरं तर खूप महत्वाचा हेतू होता, जो अजूनपर्यंत साध्य होतो. आजही माझ्या घरी किंवा घर जरी सोडलं तरी माझा शेजारी जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये आम्ही एकत्र जमतो. 10 दिवस आम्ही घर विसरलेलं असतं. भरपूर सारे काय म्हणूयात हे ऐकत असणार आहेत कार्यकर्ते, तर तेही म्हणजे मला होच म्हणतील, कारण एकदा गणपतीचं काय म्हणत वासापूजन झालं, सगळं काय म्हणूयात मंडप उभा राहायला सुरुवात झाली, तर तेव्हापासून हे सर्व कार्यकर्ते तन मन धन अर्पून त्या मंडळाशी संलग्न असतात. बरोबर. आणि ते नुसते संलग्न म्हणजे खरं तर त्यांच्यावर खूप असाही आरोप होतो की नाही नाही माझा गणपती मोठा का तुझा गणपती मोठा, असा त्यांच्यावर हे असो. पण मी जेवढी मंडळं बघितली पुण्यात, आता 3000 मंडळ आहे. बापरे. हा, त्याची गोष्ट पण गंमत बघा, थोडंसं मागं जातो. 1892-93 साल आहे. 93 सालामध्ये खाजगीवाले जे होते, कृष्णाजी खाजगीवाले, हे काय म्हणत उत्तरेकडे जसे ते गेले आणि त्यांनी बघितलं की वाड्यांमध्ये हा गणेशोत्सव साजरा होतोय आणि भरपूर लोक त्याच्या दर्शनाला येत आहेत बाहेरचे. आणि ते पुण्यात आल्यानंतर पुण्यामध्ये जे 3 गणपती बसवले ते म्हणजे कृष्णाजी खाजगीवाल्यांचा, घोटवडेकरांचा आणि भाऊसाहेब रंगारींचा, असे हे 3 गणपती आपल्याला बसलेले दिसतात. गणेशोत्सव सार्वजनिक होत होता का, तर त्याच्या आधी होत होता. अच्छा. शनिवार वाड्यामध्ये सार्वजनिकरित्या गणपती बसायचा, त्यावेळेस दर्शनाला यायचे लोक, बर. म्हणजे तो सार्वजनिकच झाला होता. पण गणपती सार्वजनिकरित्या बसवला होता. संपूर्ण गणेशोत्सव सार्वजनिक करणं हा खूप वेगळी गोष्ट आहे. मी माझ्याकडचा गणपती सार्वजनिक बसवला असा तो त्या काळामध्ये व्हायचा. आणि तो काय म्हणून तिकडच्या वाड्यांमध्येही तसाच होता. हे 3 गणपती जेव्हा सार्वजनिकरित्या बसले गेले त्यावेळेस टिळकांनी त्या काळच्या केसरीमध्ये लिहिलेलं आहे की ह्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाल्यामुळं अनेक लोक एकत्र येऊ शकतात. आणि 1894 टिळकांनी विंचुरकर वाड्यामध्ये त्यांचा गणपती बसवला. टिळकांनी केसरीमध्ये ज्यावेळेस लिहिलं की असा सर्वांनी बसवला पाहिजे, 1893 साली लिहिलंय, 26 नोव्हेंबर का सप्टेंबर असेल, मला तारीख आठवते पण हे नाही आठवते महिना, 1893 साली. त्यावेळेस त्यांनी जो गणपती बद्दल बोलले, केसरीत बोलण्याचा परिणाम किती मोठा आहे बघा. 3च्या संख्येवरनं 1894 साली 100 मंडळं तयार झाली होती पुण्यामध्ये वर्षभरामध्ये. त्यात स्वतः टिळकांचा विंचुरकर वाड्यातला गणपती होता. आता पुन्हा प्रॉब्लेम आला की मग ह्यांची विसर्जन मिरवणूक न्यायची कशी. तर त्यात 2 महत्वाचे गणेश मंडळ तयार झाली होती. एक म्हणजे कसबा पेठेतल्या मानाच्या गणपतीचं, म्हणजे मानाचा म्हणजे तो ग्रामदैवताचं, तो म्हणजे कसबा गणपतीचं, आणि दुसरं म्हणजे ग्रामदेवतेचं म्हणजे देवीचं, ते म्हणजे तांबडी जोगेश्वरीचं. मग त्यांना मान दिला गेला की पहिले तुम्ही जायचं, दुसरे तुम्ही जायचं, म्हणून मानाचा पहिला, मानाचा दुसरा, कारण त्यांना तो मान दिला गेला की याच्यात. आणि सगळ्यात मग शेवटी मंडई आणि हे सगळे गणपती जातील असं ते ठरवलं गेलं. आणि तेव्हापासून मग ती मिरवणूक सुरू झाली. त्याचा उद्देश हा मिरवणुकीतही दिसतो आणि गणेशोत्सवाच्या इतिहासामध्येही दिसतो. गणेशोत्सवामध्ये अनेक प्रवचनं व्हायची, अनेक व्याख्यानं व्हायची, देशासंदर्भात व्याख्यानं व्हायची, कीर्तनं व्हायची, त्यातही देशासंदर्भातल्या अनेक गोष्टी सांगायला लागायच्या. याने युवक तयार झाले. याने असं निर्माण झालं की आपण जर एका गोष्टीसाठी एकत्र येऊ शकतो, तर जो कॉज आपल्याला दिलेला आहे की आपल्याला भारताला स्वातंत्र्य हवंय, तर तो तर रोजचा उत्सव करायला लागेल आपल्याला. म्हणजे आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या सणांसाठी एकत्र येतोय हे म्हटल्यावर हे आपल्याला ठामपणे सांगणं गरजेचं आहे की हा माझा सण आहे, हा माझा देव आहे, हा माझा धर्म आहे, त्यामुळे तुम्ही त्यात लुडबुड करायची नाही. ज्या वेळेस ब्रिटिशर्स हळूहळू ह्या सगळ्यामध्ये लुडबुड करायला लागले होते, त्यावेळेस हा खूप महत्वाचा कालखंड आहे, लक्षात घ्या, की ज्यामध्ये गणेशोत्सव सुरू होतो आणि त्यांना बाहेर ढकललं जातं. त्यातही एकत्र आल्यामुळे ब्रिटिशर्स कितीही संख्येने येऊ द्या, तुम्ही माझ्या जवळच्या गोष्टीला हात नाही घालू शकत. तुम्ही हात घातला तर आम्ही
हो हो तुम्हाला फटकवून काढू, हम्म. मग ते पुढं मागं बघणार नाही. बरोबर. आणि मग त्यात तुमची चूक असेल कारण तुम्ही आलात. हिंदू मुस्लिम दंगली ज्यावेळेस झाल्या त्या दंगलींमध्ये सुद्धा काय म्हणूयात, तो एक भीती जशी ह्यांना निर्माण झाली 2 आंदोलनकर्त्यांना की कोणाचा तरी जीव जाऊ शकतो, तशीच ब्रिटिशांनाही झाली बरोबर. की हाच जर प्रक्षोभक समाज आहे आता झालेला, हाच जर आपल्या विरुद्ध आला तर टेन्शन. रात्री टिळक म्हणजे पूर्ण रात्रभर जागे होते आणि ठिकठिकाणी फिरत होते, मेळे बघत होते की कुठला सगळे सेफ आहेत ना. आणि टेन्शन काय असतं ना ते टिळकांच्या चेहऱ्यावर पण दिसलेलं आहे. म्हणजे अनेक जणांना त्यांनी पाठवलं, ते परत आले नाही म्हटल्यावर त्यांच्या घरीही गेलेत टिळक की तुम्ही आहात ना व्यवस्थित वगैरे वगैरे. त्यामुळे तो एक मोठा म्हणजे त्याचा किस्सा आहे ना की ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही हे ध्वज वगैरे काठ्या वगैरे घेऊन जातात हे बंद करायचे, काठीवर बंदी. बर. त्याच टिळकांनी मंडईतनं ऊस विकत घेतले आणि ऊस लावले, कारण काठ्यांनी मारामारी होऊ शकतो. एक्झॅक्टली. भाऊसाहेब रंगारींचं जर बघितलं तर भाऊसाहेब रंगारींसारखा माणूस या त्या गणपतीसाठी आणि ह्या सगळ्यांच्या एकीसाठी ज्यावेळेस हिंदू मुस्लिम दंगल झाली त्यावेळेस अगदी तत्परतेने जाऊन गणपती पुन्हा तयार करतात तरवड्यांचा. त्यांचे गणपती बघा भाऊसाहेब रंगारींनी तयार केलेले की जे राक्षसाला मारणार आहेत. हे राक्षस कोणते इंग्रज, त्यातही तरवड्यांकडचा गणपती जास्त इंटरेस्टिंग आहे कारण प्रत्येक गणपतीमध्ये काय आहे तर तसं खाली एकच राक्षस आहे ज्याला तो गणेश दाबतो आहे, पण तरवड्यांच्या इथं 3 राक्षस आहेत आणि तिघांना एकसाथ तो वार करतोय, असा तो गणपती आहे. म्हणजे उद्देश पूर्ण सिंपल होता करण्यामध्ये की ब्रिटिशर्स हे राक्षस आहेत, ह्यांनी काय म्हणूयात भारताला जखडून ठेवलेलं आहे आणि आपलं कर्तव्य आहे त्या गणेशाचे भक्त म्हणून की ह्या राक्षसांना एकतर ठार करायचं नाही तर इथून पळवून लावायचं आहे, पाताळात ढकलायचं. पाताळात म्हणजे इथून पुढं कुठंतरी पळवून लावायचं आहे. त्यामुळे तो पुढेही तसाच चालत राहिला. म्हणजे हे सगळे ज्यांनी सुरू केलं होतं ते टिळक असतील तर लोकमान्य नंतरही तो सुरू राहिला आणि तो उद्देश अजूनही साध्य होतो. नाही म्हटलं तरी बाहेरच्या देशातनं आणि बाहेरच्या प्रांतातनं अनेक लोक फक्त गणेशोत्सव बघायला येतात ते गणपती ह्या विषयाशी एक होऊन. आणि त्यावेळेस तर टिळक ज्यावेळेस मंडालेवरनं सुटले, मंडाले ज्यावेळेस परत भारतात आले त्यावेळेस तर जल्लोष झाला होता. म्हणजे टिळकांना प्रत्येक ठिकाणी बोलवायला लागायचं की या तुम्ही गणेशोत्सवासाठी, या ठिकाणी इथं या, इथं या, इथं या. म्हणजे टिळक मंडालेतनं नव्हते तर असं म्हणतात की गणेशोत्सवामध्ये ते असं ना ग्रहण लागल्यासारखं झालं होतं की प्रकाशच नव्हता. पण मग पुन्हा सगळ्यांनी ठरवलं की नाही आपण उठायचं आणि एक व्हायचं आणि मग पुन्हा तो गणेशोत्सव टिळक नसतानाही चालू राहिला. त्याचा परिणाम बघा, हा ब्रिटिश काळाचा जरी आपण विषय बोलत असलो तरी पुढं बघा, ज्यावेळेस आपल्याकडे मोठ्याच्या मोठं संकट आलं पानशेतच्या पुराचं, एवढं संकट येऊनही सार्वजनिक गणेशोत्सव अगदी व्यवस्थित सर्वांनी एकमेकांना हात देऊन साजरा केला मोठ्या स्वरूपात. हा सगळा हेतू ह्या एकाच उत्सवासाठी होता. म्हणजे मी खूप एक हेतू सांगितले, ते वाढत गेले. आणि त्या काळात पण सेम म्हणजे गणपतीची जी मिरवणूक होती, जे आपले ठरलेले आहेत रस्ते, त्या काळात वेगळं होतं आणि नंतर वेगळं झालं. हो, त्या काळात लक्ष्मी रोड खूप नंतर तयार झालाय, त्यामुळे तो असे फिरून सदाशिव पेठेतनं खाली उतरायची, चित्रशाळेच्या इकडनं अलकाच्या चौकात लागायची, विठ्ठल मंदिराच्या इथं लागायची आणि मग विसर्जन व्हायचं त्या काळात. मग जसा लक्ष्मी रोड तयार झाला तसं मग तो व्यवस्थित आपण येतो. एक मग फक्त एलच तयार होतो ना आपला, तशी नाही ती अशी गावात ना अशी फिरत फिरत सगळं वाजत गाजत पालखी असायची. किंवा भाऊसाहेब रंगारींचा फार सुंदर रथ येतो, अजूनही तोच रथ वापरतात ते. तो त्या रथांमध्ये जायचे, त्याला केळीचे खुंट्या लावलेले असायचे आणि फार सुंदर वर्णन आहे. म्हणजे टिळकांच्याच ह्याच्यात आहे, त्या अलका चौकामध्ये जसा गणपती आला तसं इतका जल्लोष झाला, असं वातावरण आहे, इतका गुलाल फेकला गेला की जणू काही शेंदूर लावलेला मारुती दिसावा असे टिळक दिसत होते. एवढा सगळा गुलाल आणि शेंदूर उधळला जात होता, असा तो प्रसंग येतो. इतका जल्लोष असायचा त्या याच्यात. आणि मग ते काय म्हणूयात बँड असायचे, नगारे असायचे आधी. म्हणजे आता जसे आपल्याकडे 100 ढोल आणि ताशे लावले जातात तसं असायचं, नगारे असायचे. त्याचे फोटोजच अवेलेबल आहेत. भाऊसाहेब रंगारीं
गणेशोत्सवाच्या स्वतःच्या वेबसाईटवर तुम्ही बघाल तर हे जुने फोटोज अवेलेबल आहेत. सकाळने एक पुस्तक काढलंय, त्याचे लेखकही मंदार लवाटे. मंदार लवाटे यांचा खूप मोठा अभ्यास आहे गणेशोत्सवावर. त्या पुस्तकामध्ये पण हे फोटोज आहेत, ही सगळी माहिती आहे. नेने घाटा मध्ये सुद्धा वारसा नावाचं पुस्तक काढलेलं आहे. त्यामध्ये नेने घाटाचा इतिहास आहे, पण त्याचबरोबर ही सगळा इतिहास आहे. काय कसं झालं होतं, मग टिळकांना कसं बोलवणं आलं, टिळक नसताना काय घडत होतं, टिळक असताना काय घडत होतं, लाठी काठीचं प्रशिक्षणही दिलं जायचं. म्हणजे काय काय नव्हतं होत गणेशोत्सवामध्ये. आजही आपण देखावे बघतो, ते सामाजिक देखावे कशासाठी असतात? समाजामध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी आणि समाजामध्ये काय म्हणूयात अगदी बारीक आणि बारीक कुठेतरी प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करण्यासाठी आणि माणसांमध्ये ती चेतना जागृत करण्यासाठी. हे सगळे जे मी सांगितलं ही चेतना जागृत व्हायला पाहिजे, त्यासाठी गणेशोत्सव आहे. ढोल ताशाची सुरुवात आत्ताच्या काळातली आहे का ती आधीपासून? नाही, आत्ताच्या कारण आपण पारंपरिक त्याला आत्ताही आप्पा म्हणतो. पेंडसे, तुम्हाला ज्ञान प्रबोधिनी शाळा माहिती असेल, आप्पा पेंडसेंपासून सुरू आहे. त्यामुळे पुण्यातलं पहिलं पथक हे ज्ञान प्रबोधिनी आहे. सो ज्ञान प्रबोधिनीचं पथक, ढोलाचं आणि बर्छीचं मी म्हणतोय, ही पथकं ही पुण्यातली सगळ्यात आद्य पथक आहेत. ती शिस्त, त्या पद्धतीने राहणं, ध्वज, हे सगळं ज्ञान प्रबोधिनीपासनं जे सुरू झालं ते आज आपण सगळ्या पथकांमध्ये बघतो. अगदी आज नवीन सुरू झालेलं पथक जरी असेल, आज 2026 सालाला, तरी सुद्धा ती सगळी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची मुळं ही ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाकडे जातात अजूनही. आणि म्हणून भरपूर मान आहे ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाला, तुम्ही बघितलं असेल तर. थोडंसं ब्रिटिशांकडे येऊयात, की जे आपले जेव्हा पेशवाईचा अस्त होत होता आणि ब्रिटिश येत होते, तेव्हा जे आपले पेशव्यांनी करून ठेवलेले वाडे किंवा शनिवार वाडा सारखी मोठी गोष्ट किंवा ही, तर ह्याचा वापर ब्रिटिशांनी केला का? ते म्हणजे त्याचं काय झालं पुढे? खूप त्रासदायक काही काही घटना घडल्या, ज्यामध्ये शनिवार वाडा असेल ची घटना पहिले सांगतो मी तुम्हाला. शनिवार वाडा जसं पेशवे निघाले तसं ब्रिटिशांनी घेतला. युनियन जॅक फडकत होता, मी सांगितलंच तुम्हाला. त्यामध्ये ना त्यांनी सगळ्यात पहिले काय म्हणूयात न्यायालय सुरू केलं, ऑफिसेस होते. आणि नंतर ज्यामधनं खरं तर पुण्याचा आणि भारताचे पेशवे जिथं राहत होते, मराठे हे संपूर्ण भारतावर राज्य केलेलं होतं, त्याचे पंतप्रधान, छत्रपतींचे पंतप्रधान हे पुण्यात बसत होते. त्यांचा तो वाडा, तिथं त्यांनी वेड्यांचं इस्पितळ भरवलं होतं. अरे बापरे. कोणी माणूस जवळच जाणार नाही ना, कारण ते आवाज आणि ते वेड्यांचं ओरडणं वगैरे. आणि नंतर ब्रिटिशांनी शनिवार वाड्याला आग लावून दिली. अरे बापरे. ते लोक जे म्हणतात की पेशवे काळात शनिवार वाडा जळाला, तर तसं नाही, तो ब्रिटिश काळात जळाला. मोठाच्या मोठा वाडा होता. ऑफकोर्स लाकडांनी वाडा बनतो, मेन लाकूड असतं आणि कापडं वगैरे होते, संपूर्ण जळालं. शनिवार वाड्यातलं दफ्तर त्यापर्यंत हलवलं होतं, तसे तेही हुशार होते. त्यामुळे शनिवार वाड्याचा जो मुख्य भाग आहे तो संपूर्ण जळलेला आहे. पुढचा जो भाग आहे तो शिल्लक आहे, जो त्यामध्ये बरोबर गॅप होती, बाकी संपूर्ण त्यांनी जाळला. तसाच वाडे जे महत्वाचे जळाले त्यामध्ये विश्रामबाग वाडा होता, आणि विश्रामबाग वाडा अजून आहे, पण दुसरा म्हणजे बुधवार वाडा. आजचं फरासखाना पोलीस चौकीच्या इथं तो बुधवार वाडा होता. फरासखाना पोलीस चौकी म्हणजे दगडूशेठच्या मागं, म्हणजे तुम्हाला माहिती, तिथं तो वाडा होता. 2-3 मजली वाडा होता. आणि त्याच्याबरोबर मध्यभागी असं, म्हणजे असा तो वाडा असेल तर इथं असं ते आपण म्हणतो ना क्लॉक टॉवर होतं, मोठं घड्याळ होतं तिथे. आता एक कॅम्प मध्ये एक आहे टॉवर, पण त्याला वाड्यालाच जोडून होतं. आणि ती जी आग लागली तिथं न्यायालय होतं, नंतरचं शाळा होती, प्लस पुण्यातलं पहिलं ग्रंथालय होतं. 600 ग्रंथ जळाले त्याच्यामध्ये, रेअर ग्रंथ सगळे होते. मग कागदच होती ना, शाळा न्यायालयाने म्हटल्यावर सगळं जळायला सुरुवात झाली. विश्रामबाग वाडा ज्या दिवशी जळला त्याच रात्री हा जळायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की विश्रामबाग वाडा जसा विझायला लागले, बंब आणायचे ना त्यावेळेस, ते अशा मोठ्या गाड्यांच्या ह्याच्यात पाणी असायचं आणि मग ते पाणी टाकायचं, आपण मूवी मध्ये बघितलं असेल. तर ते चालू असतानाच मग इकडनं खबर आली आणि 3 पर्यंत तो पूर्ण वाडा
पूर्ण भस्मसात झाला, त्याचं काहीच राहिलं नाही. म्हणजे तो सगळ्यात शेवटी ते वरती त्या ज्वाळा गेला 3ऱ्या मजल्यावर, ते घड्याळ होतं ना, तिचं घड्याळ, ते घड्याळसकट खाली, घड्याळ खाली आला आणि खाली काय म्हणूयात बैलगाडी होती, बैल आणि तो माणूस, त्यांच्यावर तो ते पडला. आगीच्या भक्षस्थानी जाणं म्हणजे काय ते पुणेकरांनी अनुभवलं. म्हणजे संपूर्ण आगीने त्यांना कोणीच आज जाऊ शकलं नाही ना, तसं पूर्ण जणू खाक झाला तो वाडा. आणि मग तिथनं तो वाड्याचं काय म्हणूयात, हेच नामशेषच झालं. हो, एक्झॅक्टली. अनेक गोष्टी म्हणजे शनिवार वाड्याचं तर सहलच आहे की संपूर्ण मोठाच्या मोठा वाडा. तिथं बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, राघोबा दादा, दुसरा बाजीराव, यांचे स्वतःचे वैयक्तिक वाडे होते. म्हणजे माधवरावांचा होता, बाजीरावाचा वाडा होता. कुठं दाखवतो आम्हाला, जेव्हा मी दाखवायचा असतो, आम्हाला कोणालाही दाखवायचं असतं तेव्हा जो त्या दाखवायला लागतात. संपूर्ण वाडा जाळून टाकला, मोठाच्या मोठा केवढा वाडा येतो. हे तर केलं त्यांनी, पण त्यांनी म्हणजे शिक्षणामध्ये काही आपल्यासाठी चांगलं काही त्यांच्या वेळेला करून ठेवलेलं होतं का काय? कारण म्हणजे आपल्याकडे अजून इंग्लिशला फारच महत्व आहे. आमचं चॅनलच होतं. बरोबर आहे, पण ती काय म्हणूया युनिव्हर्सल भाषा झाली म्हणून महत्व आहे, म्हणून महत्व आहे. हो, खूप बदल केले त्यांनी शिक्षणाचे. थोडंसं मी सुरुवात सांगतो. म्हणजे त्यांनी ना ह्या पाठशाळा वगैरे ज्या आपल्याकडे होत्या, विश्रामबाग वाड्यामध्ये शाळा सुरू केली. ओके. आणि त्याचंच पुढचं वर्जन आपल्याला दिसतं, ते म्हणजे आजचं डेक्कन कॉलेज. संगमवाडीवरनं पुढे गेल्यावर डावीकडे माझं स्वतःचं कॉलेज येते. खूप मोठे लोक शिकलेत, म्हणजे लोकमान्य टिळक, आगरकर, राजवाडे, हे सगळे तिथं शिकलेले आहेत डेक्कनला. हे त्यांनी सुरू केलं. आज आता खरं तर म्हणजे ह्या 2-4 वर्षांमध्ये ज्या व्यक्तीचं नाव जास्त वेळा घेतलं जातं किंवा एकदा तरी कानावर आलेलंच असतं, म्हणजे तो मॅकॉले, ज्याने ही शिक्षण पद्धती आणि असं त्याचे मिनिट्स आता सगळीकडे UPSCला पण अभ्यासाला त्याच्याशी सगळेच्या सगळे मिनिट्स आहेत त्याच्या ह्याचे. त्याने ही पद्धती जी आहे ना आपल्याकडं आलेली, की भारतीयांना किंवा ही जे शिक्षण जो घेतोय, एक तर आपल्या भाषेत घ्यायचा, इंग्रजी, आणि दुसरं म्हणजे मोठा माणूस होईल असं शिक्षणच द्यायचं नाही, गुलाम राहतील असंच शिक्षण द्यायचं. आणि पुन्हा कसं होतं ना, गुलाम करण्यासाठी शिक्षण. हा म्हणजे काय, त्याच तुमचं बाकीचं शिक्षण. पहिले अगदी त्यांनी हिंदू कॉलेज, पुना कॉलेज, हे जे काय सुरू केलं त्यामध्ये अगदी असं दाखवून दिलं की नाही नाही आम्ही बघा कसं करतोय, पण नाही ना, ते आता मिनिट्सच अवेलेबल आहे त्यामुळं. आणि ह्या लोकांना ह्यांचे ग्रंथ कुठल्याही समाजाचे आणि कुठल्याही धर्माचे म्हणतोय मी, ग्रंथांपासून थोडं दूरच ठेवायचं. आणि तुम्हाला गंमत वाटेल, ते दूर ठेवत असतानाही असेही लोक होते की ज्यांनी या धर्मातल्या ग्रंथांवर भाष्य लिहिली आणि त्यानुसार कित्येक वर्ष आपण आपले ग्रंथ त्यानुसार बघत होतो. हे बरोबर आहे का की त्यांनी लॉ, आत्ता जे आपण म्हणतो लॉ पद्धती ही आणली, बरोबर आहे, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी इंजिनिअरिंग आणि हे आणलं, पण म्हणून असा अर्थ याचा होत नाही की त्या काळात आपण शिक्षणाने मागासलेले होतो. आत्ताच्या घडीला आपण म्हणजे इतिहासाकडे बघताना ना त्या काळात जाऊन बघायला लागतं, आणि त्या काळात तो काळ आणि वर्तमान काळ हा 2 वेगवेगळेच ठेवायला लागतात. मी त्या काळात रमला आणि आता वर्तमान काळात बघायला लागलात त्या दृष्टीने तर संपलात तुम्ही, खतम. त्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांनी सुरू केलं त्यावेळेस आपण तेवढेच हुशार होतो. अगदी जर ते आलेच नसते असं जरी म्हटलं तरी शिक्षण व्यवस्था ही बदलत राहिली असती. आपला बाहेरच्या जगाशी व्यापार होता ना, आपल्याकडे जहाजं बनत होती ना पोर्तुगीजांप्रमाणे. आपल्याकडे महाराजांनी तशी बघून व्यवस्थित जहाजही बनवली की नाही, आपली जहाजं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बनवलं. स्वतःचा कोश तयार केला. त्या कोशाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तुम्ही? एन्सायक्लोपीडिया म्हणतात की नाही. राज्य व्यवहार कोश तयार केला. म्हणजे शिक्षण व्यवस्थित होत होतं. सामान्यांपर्यंत शिक्षणाचा बरं प्रत्येकाला प्रत्येकाच्या फील्ड मधलं शिक्षण जमतही होतं. जसे फील्ड बाहेर ओपन झाले असते तसं इकडे झालं असतं. त्याचं भारतीकरण झालंच असतं. बरोबर. पण त्यांचा उद्देशच वेगळा होता असं आपल्याला ब्रिटिशांचा जाणवतो. आणि त्यामुळं काय म्हणूयात खूप उशीर झाला आपल्याला आपली शिक्षण पद्धती बदलतेच आहे. म्हणजे 1947 नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानांनी आणि पंतप्रधानांपेक्षा मी म्हणेन जो कोणी शिक्षण मंत्री
त्या ह्याच्यात होते आणि ती जी टीम गठीत होते ती सगळी व्यवस्थित कामं 1992 साली जी खरं झाली ती नंतर आता NEP 2020ला हे केले आपण, ही सगळी बदलत राहते, ह्याच्यामध्ये प्रयोग होत राहतात आणि ती करावीच लागणार आहे. इतकी वर्ष 130 वर्ष ना, 1818 ते 1947 किती झाले, 130 जवळपास वर्ष होतात आपली. 130 वर्ष राज्य केलंय एका वेगळ्या संस्कृतीने. मी म्हणतोय इतकी वर्ष कसं ती संस्कृती हुण होते, काय म्हणूयात शक होते, ते इतके मिसळून गेले आपल्या संस्कृती. ठीक आहे, ही वेगळीच संस्कृती, याचं काहीच माहिती नाही आपल्याला. खरंय. सो ते शिक्षण आलं तसं त्यांचे प्रार्थना ग्रंथ सुद्धा आपल्याकडे आले ना, तसाही अभ्यास आपल्याकडे झाला. सो सगळं पद्धतीने तो प्लसही राहिला, मायनसही झालाच, असं नाही म्हणता येणार की फक्त. आपल्याला अशी दृष्टी मिळाली, असेही काही जण म्हणतात की इतिहास कसा लिहावा अशी दृष्टी मिळाली आपल्याला. पण ते काय, आपण लिहितही होतोच की. आधी रीतच होते, ग्रंथ आपल्याकडे आहेतच. बरं, हे बऱ्यापैकी म्हणजे त्यांनी केलेल्या नाही, त्यांनी प्रश्न तुझा असा होता मला की त्यांनी का केलेल्या, पण त्यांच्या काळात झालेल्या शैक्षणिक सुधारणा खूप महत्वाच्या आहेत ना. अच्छा, ते आपण बघत नाही. वासुदेव बळवंत फडक्यांनी सुरू केलेली शाळा, ज्यातला आज आपण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असं म्हणतो, तुमच्याच इथं जवळ त्याचं कॉलेजही आहे माग. महात्मा फुलेंनी सुरू केलेली भिडेवाड्यातली मुलींची शाळा, हे पाऊल हे ब्रिटिशांपेक्षा महात्मा फुलेंनी उचललेलं आहे. बरोबर. ह्याला आपण रिफॉर्म म्हणतो. बरोबर. म्हणजे मला जर कोणी विचारलं की बाबा शिक्षण क्षेत्रातल्या प्रगतींचं एक तक्ता तयार करणं, तर त्यात मॅकॉलेचं ऍड करण्यापेक्षा महात्मा फुलेंचं मी ऍड करेन. शाळा सुरूच केली, शाळा सुरू करून मुलींसाठी सुरू करणं, आणि नुसतं मुलींसाठी सुरू म्हणजे त्यांना एक ठराविकच शिक्षण द्यायचं असं नाही, वास्ट शिक्षण द्यायचं. तुम्हाला सर्व समजलं पाहिजे, सारासार विचार करणं जमलं पाहिजे, आणि किती संकट आली तरी ती सुरू ठेवली पाहिजे शाळा. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली न्यू इंग्लिश स्कूल, त्यांनी तर म्हणजे लोकमान्यांनी एकदा ती आधी वेगवेगळ्या वाड्यांमध्ये, नाना वाड्यात ती भरली होती, त्याही वेळेस त्यांची अशी इच्छा होती की शनिवार वाड्यात अख्खी शाळा भरू, म्हणजे तो आपल्याकडे तरी येईल. त्यानंतर ती शिफ्ट झाली. तुम्हाला माहिती नसेल, न्यू इंग्लिश स्कूल आता ती टिळक रोडवर आहे, त्यामुळे त्याचं पूर्ण नाव न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड आहे. ह्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड मध्ये वरती तुम्ही बघाल तर ती वाय शेप मध्ये शाळा आहे. त्या वाय शेप मध्ये वरती असा डोम आहे, तो डोम म्हणजे तारांगण आहे, प्लॅनेटोरियम आहे. ते आईन्स्टाईनने डिझाईन केलेलं भारतातलं आणि जगातलं चालू असलेलं प्लॅनेटोरियम आहे. भारी, हे नव्हतं माहिती. आशियामधलं, म्हणजे अगदी जगाचाही विचार नाही केला तर आशियामधलं आईन्स्टाईनने डिझाईन केलेलं चालू असलेलं एकमेव तारांगण पुण्यामध्ये, पेठेमध्ये. तिची आई शिकवते तिकडे, शिकवायची. झाली रिटायर. हो का? मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे. हो का? बरं. त्यामुळं म्हणजे ह्या शाळांनी ना खूप, भावे स्कूल असेल MESचं, नुमवी असेल, ह्या सगळ्या शाळांनी ना जे लोक तयार केले ना, ते सगळे भारताच्या स्वातंत्र्यासाठी, भारताच्या सुराज्यासाठी, भारताच्या काय म्हणूयात स्वाभिमानासाठी काम करणारे होते. म्हणजे मी फक्त स्वातंत्र्यासाठी लढणारे नव्हते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारताचं भविष्य कसं असलं पाहिजे हे या सर्व शाळांमधनं शिकवलं जातं. ते सगळे अगदी महत्वाचे आहेत, तुम्ही विचार करा ना. मी तेच म्हणलं की मुळात चांगली शिक्षण पद्धती काय असेल आणि ते काय करता येईल हे आय थिंक लोकांना जास्त नाही माहिती, जेवढं माहिती की ब्रिटिशांनी चुकीची म्हणजे चुकीचं शिक्षण पद्धती राबवली. शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बसवून आपण आपल्या देशासाठी लोक तयार केले पाहिजे, हे काम केलं. म्हणजे कठीण काम होतं. आता मी म्हणेन मी अभ्यास नाही करणार, मी माझा अभ्यास करेन, ही मुभा आली ना आपल्याला. ती मुभा त्यामुळे आली की ब्रिटिशांनी दिलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा अभ्यास करायचा आणि वकील व्हायचं, आणि त्यातही ब्रिटिशांविरुद्ध मग लढायचं. त्यांचे खूप कठीण गोष्ट आहे, खूपच कठीण गोष्ट आहे, खरं. त्यामुळे ह्या क्रांतिकारक, म्हणजे आता मी काही ह्यांची नावही राहिली असतील माझ्याकडनं, इतक्या शाळा आहेत, इतके शिक्षक, तुम्ही विचार करा, लोक हे होते त्यावेळेस. काही चांगल्या गोष्टी पण आपण बघितल्या, पण आणखी काय चांगल्या गोष्टी केल्या का ब्रिटिशांनी? कारण आपण जनरली ऐकतो की त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं त्याचं म्हणजे गॅरंटी ते लोक अजूनही देतात की 100 वर्ष टिकेल, ब्रिज बनवलाय आम्ही 100 वर्ष टिकेल वगैरे. तर अशा काही गोष्टी आहे बनवल्यात ना, मग त्यामध्ये तुम्ही, आणि स्पेसिफिकली पुण्यासाठी. हो, पुण्यासाठी आहेत ना. तुम्ही तर ते आत्ता म्हटलात ना की तो टॉवर आहे असे, लाल देऊळ वगैरे, असं भरपूर आहे. पण मला आवडणारी स्पेसिफिकली सांगायचं झालं,
तर ब्रिटिशकालीन कुठलं मॉन्युमेंट असेल तर ते आहे आजची महात्मा फुले मंडई. हां, बरोबर. त्यासारखं मॉन्युमेंट संपूर्ण भारतात नाही नाही, हो, खरंय. असं म्हणतात. मी हे ऐकलं नाही आणि मी जाऊ शकलो नाही. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये अशा पद्धतीची मंडई बनवली गेली होती असं ते म्हणतात. बरं. पण माझ्याकडे पुरावा नाही आणि पाकिस्तानात मी काही गेलेलो नाही, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. त्यामुळे संपूर्ण भारतात नाही म्हणजे संपूर्ण जगातच नाही या पद्धतीची मंडई. आधी मंडई भरायची ती सगळी शनिवार वाड्या समोर बसायची, तो पटांगण आहे ना, ते सगळं तिथं भरायची. आणि मग तिथं तो एक थोडासा अस्वच्छतेचाही प्रॉब्लेम थोडा होत होता, कारण बसायला लागायचं आणि खाली बसणं, मग तो वारा सगळे घाण वास येऊ शकत होता. आणि मग ते उठल्यानंतर सगळं साफ करायला लागायचं. करेक्ट. की आज बाजार उठला की मग ब्रिटिशर्सचे सैनिक यायचे, सगळं साफ करायचं, एवढं करायला लागायचं. त्यापेक्षा एक जागा घ्यावी आणि त्या जागेवर आपण फक्त मंडईसाठीच जागा करायची असं ठरवलं गेलं. आणि त्यामुळे ती मंडई तयार झाली. त्याला सुंदर मध्यभागी असा तो टॉवर तयार होतो, ते पाकळ्या आहेत त्याला सगळ्या. बरं, तो मधला टॉवर म्हणजे मधली इमारत आणि बाजूच्या गोष्टी ह्या दोन एकमेकांना जोडल्या नाही, त्यामुळे भूकंप आला समजा तर एकसाथ सगळं स्ट्रक्चर काही प्रॉब्लेम येत नाही. बरं, तुम्ही कधीतरी माझ्या बरोबर आलात त्या मंडईत, आपण जाऊयात, तर त्या मंडईत तुम्ही बघाल तर असं छत आहे, इथं ही गॅप मध्ये राहते, ह्याच्यावरती आणखीन एक छत होतं. सो हवा अशी खेळती राहते मंडईला. म्हणजे भाज्यांसाठी सगळ्यात चांगलं होतं, वारा खेळता राहतो. त्यानंतर बाजूने त्याला लाईट साठी एक सोडलेले आहेत, त्यामुळे लाईट सतत आत असतो, म्हणजे प्रकाश प्रचंड आत असतो तुम्ही गेलात तर. त्या काळासाठी मी म्हणतोय, ज्या काळात खरं तर दिवे नव्हते त्यासाठी. आणि तुम्ही तिथं बघाल तर एका सर्टन ह्याच्या वरती येते, त्याच्या खाली तुम्ही बघाल तर सगळ्या गोष्टी ठेवायला जागा आहे. ती काय म्हणूया दारं बघितली तर त्या दारांना सुद्धा भोग केलेले आहेत, हवा खेळती राहायला हवी. ते जे बसतात त्या बसल्याच्या इथेही पुढं आणि मागं या दोन्ही ठिकाणी छोटे छोटे भोग आहेत, म्हणजे हवा अशी खेळती राहते परत आत ठेवल्यावर. एवढी सगळी रचना केलेली आहे. त्यामुळे मला मंडई प्रचंड आवडते. मग तशी रचना. बरं, ते जे खांब आहेत सगळे दगड पुण्यातनच घेतलेला आहे, चिंचवडच्या खाणीमध्ये तो दगड मिळायचा आहे, त्यामुळे दगड पुण्यातला आहे. पण डोकं सगळं, मी तेही म्हणतो की अनेक जणांचं असं म्हणणं आहे की हे डोकं ही भारतीयांचं आहे, म्हणजे भारतीय इंजिनियरचंच डोकं आहे, पण ती ब्रिटिशकालीन इमारत आहे. का तर त्याच्या ज्या कमानी आहेत त्या सगळ्या बुलेट सारख्या दिसतात बघा, त्याच्या खिडक्या जे तिकडे लंडन मध्ये दिसतात तशा आपल्याला. त्यांना ते माहिती, मराठाकालीन कमान आपल्याला माहिती आहे कशी दिसते, त्याला केळफुल वगैरे असतं, किंवा विजापुरी मुघल कमान असते जी अशी येते, अशी पूर्ण कर्व असतो त्याला. तशी ही नाही ना. बरं, सगळे गॉथिक शैलीचे एलिमेंट्स आहेत त्याच्या, सुंदर सुंदर, तेही वेगळे आहेत बरं का, म्हणजे दरवेळेस सारखे नाहीत. अजून सांगतो ना, तिथं जे खांब आहेत ते खांब सुट्टेही होतात, म्हणजे तू काढू शकतोस ते खांब. इतकं सुंदर स्ट्रक्चर आहे. दुसरं स्ट्रक्चर मला जे आवडतं ते माझ्याच कॉलेजमधलं, म्हणजे डेक्कन कॉलेजची मुख्य इमारत. तीही इतकीच सुंदर, अनेक चित्रपटांमध्ये ती दिसलेली आहे, रुस्तम पासनं सगळ्या ठिकाणी. तो असा सी स्ट्रक्चर आहे आणि मध्यभागी तो मोठाच्या मोठा मनोरा आहे, वरती त्या घंटेसाठीची जागा आहे, आणि असा तो काय म्हणूयात त्याच्या पुढे ती गॅलरी, म्हणजे इथं स्टुडंट्स थांबले तर त्या व्हीसी किंवा कोणीही तिथं थांबून त्यांना हे करू शकतो, म्हणजे असं इमॅजिन तुम्हाला करता येतं, असं ते स्ट्रक्चर आहे. मोठे मोठे वर्ग आहेत, तिथंच टिळकांची खोली सुद्धा आहे, आणि गॉथिक शैली आहे. अनेक तिथं ते प्राणी दिसतात तुम्हाला, गॉथिक शैलीतले सिंहासारखे दिसणारे, हे तिथं तुम्हाला दिसतात. दुसरी म्हणजे पुणे विद्यापीठाचे, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जे जुनं पुणे विद्यापीठ, आणि तो बंगला होता म्हणा गव्हर्नरचा, ती इमारत तर बघाच बघा. म्हणजे त्यातही असं आहे, मोठी इमारत आहे ज्याच्यावर आत्ता भारताचा ध्वज ज्यावर फडकतो तो तिथं तो युनियन जॅक, त्याच्या खाली ती घंटा, पुन्हा तो असा मनोरा खालच्या खाली येतो, आणि तिथं प्रत्येकाची नावं आहेत त्या ह्याच्यात कोरलेली, आणि हे सगळे गॉथिक शैलीतले चेहरे सुद्धा. म्हणजे फक्त इंग्रजांच्या कॅम्पमध्ये तर राहायचे, बंगले आहेत कॅम्पमध्ये, पण असं बघायचं आयुष्यपत हे काय बंगले आहेत किंवा हे काय मॉन्युमेंट, तर ह्या बघितल्याच पाहिजे, ह्या 3 तर बघितल्याच पाहिजे. पटकन माझ्या ज्या डोळ्यासमोर आल्या त्यामध्ये ह्या 3 इमारती, आणि यामध्ये लगेच लक्षात येतं ब्रिटिशकालीन आहे, कारण त्या पुन्हा काय म्हणूयात कमानींमुळे लगेच लक्षात येतं, मराठा कमानीमुळे लगेच लक्षात येतं, आणि त्यातही ब्रिटिश कमान असेल तर
आपल्याला पटकन जाणवतं सुद्धा. पण जो त्यांनी विचार केला होता मंडईच्या बाबतीत, तो फारच मला असं वाटतं खूप योग्य होता. आणि त्यामुळे त्यांना काय म्हणूयात हे करायला लागलं नाही. परत ती साफसफाई आणि हे सो त्याचाच गाळ. म्हणजे पहिले खरं तर पुणेकर नाही म्हटले होते. महात्मा फुलेंनी विरोध केला होता मंडईला. केसरीत नाही विरोध झाला होता मंडईला. पण तरी सुद्धा मंडई करायची असं त्यांनी ठरवलं. त्यांना फ्री गाळे देऊ, कुठलंही भाडं घेणार नाही असं सांगितलं. नंतर भाडं घेतलंच त्यांनी आणि नंतर विकलेच ते. ब्रिटिशांचा तो स्वभावच होता. पण ते त्यांनी दिले. या रे या रे या रे करून तिथं तो हे केलं. त्याचं जुनं नाव लॉर्ड रे मंडई असं होतं. आपल्या आचार्य अत्रेंनी त्याचं नाव महात्मा फुले मंडई केलं. पुण्यामध्ये आणखीन कुठल्या गोष्टी आल्या असतील तर त्यातली एक म्हणजे त्या काळची आगगाडी रेल्वे. 23 मार्च 1864 साली पुण्यात पुणे मुंबई अशी ती रेल्वे सुरू झाली. आज डेक्कन क्वीनने आपण किती तास, सव्वा तासात 3 तास लागतात सॉरी. आणि आता वंदे भारत आणखी कमी. त्यावेळेस पुणे टू मुंबई 6 तास लागायचा प्रवास. आणि डेक्कन क्वीनच होती ना मला वाटतं. आणि लोकांना कळत नव्हतं पहिले हे काय आहे. तर लोक तासन तास गाडीकडे बघत बसायचे. ती आली की काय चाललंय, कसं चाललंय हे करत. म्हातारे कोतारे जे बायका आणि हे असेल त्यांना ते आश्चर्य वाटायचं. ते नमस्कार वगैरे करायचे तिला की आणि टेन्शन नवच बोलायचे तिला की तू आम्हाला सुखरूप घेऊन जा, मग तुला हे देते ते देते. नवीन ना हे सगळं. ते आश्चर्य का वाटलं तर इतके दिवस ते ऐकून होते फक्त की बाहेरच्या जगामध्ये ना बिना बैल बिना घोड्याची गाडी पळते. बरोबर. ती दिसली. वेगळंच कन्सेप्टच नवीन ना. मग ते म्हणायचे की आहे आमच्या पुराणामध्ये असं दावायचे ते आता आम्ही बघतोय. त्यांच्यासाठी तो पुन्हा असं झालं की हे नवीनच काहीतरी. त्यामुळे ते म्हणायचे इंग्रज काय करतील याचा काही नेम नाही असं ते म्हणतात. तार जेव्हा साली तसंच झालं होतं ना. तार 1854 वगैरे साली काहीतरी तार आली पुण्यामध्ये. तेच लोकांना असं वाटायचं की एक तार आहे, त्या तारेवर एक बाहुली असते आणि ती ते सगळं करते आणि कंदील घेऊन जाते. ज्यावेळेस त्यांना कळलं की एक यंत्र असतं ते हलतं, त्यानुसार ते आपल्याला अक्षर कळतात आणि मग मिळतं. हे सगळं ज्यावेळेस कळते तेच लोक म्हणायचे की कधी ह्यांचा काही नेम नाही, काही करू शकतात इंग्रज. फक्त जीवापर्यंत अजून पोहोचले की ते बाहेरूनच कोणीतरी पोरगच तयार केलंय लहान बाळाचं असं त्यावेळेस ते म्हणायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं तर माल वाहनं आणि हे करणं खूप सोयीचं झालं. म्हणजे त्या काळात खूपच महाग पडायचं खरं. तिकीट वगैरे तसं महागच असायचं त्यावेळेस. पण काय म्हणूयात एक बरं झालं ना की मोठ्या मोठ्या ज्या मालाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या रेल्वेमधनं जात होत्या. नाही म्हटलं तरी 6 तास हे त्या काळातले कमीच तास. हो कमीच. रेल्वेचे 6 तास. टपाल आलं पुण्यामध्ये त्या काळामध्ये 12 रुपयाला टपाल असायचं. म्हणजे आजच्यापेक्षा थोडं तसं महागच आहे. आता किती 1 रुपयाला. आणि त्यावेळेस ना टपालासाठी पालख्या असायच्या. त्याच्याबरोबर काहीतरी 6 का 12 सेवक असायचे आणि एक मशालजी असायचा. आणि मग टप्पे असायचे ना. मुंबई पुणे टपाल सेवा सुरू झाली. पुण्यात एकाच ठिकाणी टपाल काय म्हणत ऑफिस होतं. मग ते हळूहळू वाढवण्यात आलं. पण हे 12 रुपये. आणि खरं तर कसं म्हणजे पनवेल टू कारले टू आणखीन तळेगाव टू ते ऑफिस असे ते असायचे. आणि मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रुपये म्हणजे 13 रुपये 8 रुपये 9 रुपये असं ते वेगळं पैसे पडायचे. कारण तो प्रवास मोठा ना. तुम्ही मुंबईला जाता, मुंबईवरनं टपाल घेऊन पुण्यात येतात आणि मग प्रत्येक टपालाच्या शेजारी या यात्रेकरूंना उतरण्यासाठी छोटी काय म्हणूयात धर्मशाळा म्हणजे हे तयार केलं होतं. काय म्हणूयात घरं तयार केली होती तिथं ते उतरतील. विश्रांत शाळा ज्याला म्हणतो विश्रांती शाळा असं तयार केलं होतं. आणि आता तर काय, आता तर आपण टपालच वापरत नाही. पण 1828 पासून टपाल म्हणून. आणि आय थिंक रेल्वेमध्ये सुद्धा मेल हा एक मोठा विषय होता. आणि म्हटलं जसं की तो 1828लाच सुरू केलं त्यांनी. 10 वर्षात त्यांनी टपाल भारतामध्ये म्हणजे पुण्यामधचा विषय बघितला तर सुरू केलं. आणि त्याचंही आश्चर्य वाटायला लागलं होतं लोकांना. कारण काहीतरी येतं आपल्याकडे असं म्हणून. बॅडमिंटन सारखा खेळ ज्याला पुढे आधी खरं तर पुना गेम असं म्हणायचंय की ज्यावेळेस आजचं खडकीच्या इकडं तो सगळा तो खेळला जायचा. मग फळी असायची लाकडी, ते आजची रॅकेट कशी आहे तशी,
आणि असा तो शटलला पिसं लावलेली असायची, तर त्या शटलने ते खेळायचे मध्ये हे लावून ब्रिटिशर्स. म्हणजे आज ज्यावेळेस बॅडमिंटनचा शोधच पुण्यात लागला पुण्यात असेल? लागलाय, शोधच पुण्यात लागलाय अरे वा. बर. असं अभ्यासक मानतात की तो शोधही पुणेकरांनीच लावलाय. म्हणजे कुठंतरी ते नुसती फळी घेऊन खेळताना दिसले, त्यावरनं ब्रिटिशांनी तो खेळ तयार केला. आणि त्यानंतर ते ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस बॅडमिंटन नावाचं जे ठिकाण आहे तिथं तो पहिल्यांदा खेळला गेला व्यवस्थितरित्या, आणि त्याचं बॅडमिंटन नाव झालं. तोपर्यंत त्याचं नाव पुणा गेम असंच होतं. पुण्याच्या नावावर भरपूर होतं, कारण काय झालं, पुणे एक खूप डेस्टिनेशनचं ठिकाण झालं सुंदर असं. म्हणजे काही हे लिहितात त्यावेळेसचे की पुण्याचं नाव हे तिथल्या मंडळींमध्ये घेणं फार छान असायचं, की जेव्हा मी पुण्याला होतो ना, असं आपण आता आपण लंडनला जाऊन आलो ना, अरे तिथं म्हणजे तसं पुण्याचं नाव घेतलं जायचं. मी म्हटलं ना की ते राजधानी करण्यासाठी झालंच होतं. आता लक्षात येईल ना, टपाल आली आहे, रेल्वे आलेली आहे, कारण मुंबई म्हणजे व्यापाराचं शहर. मुंबई तयार झालंय तोपर्यंत लक्षात घ्या, 7 बेटं होती वेगवेगळी, ती एकत्र झाली आहे व्यवस्थित आता. आणि आता तो व्यापाराच्या शहराला जोडणार पहिलं कुठलं जोडलंय? पुणे. आजारांना नावं दिली होती. पुनायटिस म्हणून नाव दिलं होतं. ते म्हणायचे की पावसाळ्यात फार आंबे खायचे नाही, पावसाळ्याच्या आधी जून मध्ये फार आंबे खाल्ले तर तुम्ही आजारी पडाल. तर तो कुठला आजार? तर पुनायटिस. सो असे कितीतरी शोध त्यांनी असे डेंजर लावले होते. मी म्हटलं साहेब पुनायटिस वगैरे सारखे. ब्रिटिशांचं ऑलमोस्ट आवडतं ठिकाण होतं असं मला वाटतंय. याच्यामध्ये त्यांनी काय असं विचार केला होता का, काय पुण्याचं नावच चेंज करून टाका का काय? असं नाही ना. नाही, त्यांना बोलताच यायचं नाही. ते पुणा हे नाव त्यांच्यामुळेच पडलं. भांबुर्डे हे जे नाव आहे ते त्यांच्यामुळे, भांबवडे असं खरं तर मूळ नाव. त्यांना बोलतायत त्याचं नाव त्यांनी. इथली टेकडी भांबुर्डा टेकडीच म्हणतात. तेच त्याचं नंतर नाव आचार्य अत्रेंनी केलं शिवाजीनगर. ते त्या काळाचं भांबवडे, नंतर ब्रिटिशांना बोलता आलं नाही, ते शिवाजीनगर पासूनच आहे पूर्ण टेकडी. ते ब्रिटिशांनी भांबुर्डे असं त्याचं नामकरण केलंय. पहा ना, त्यांच्याकडे न्यू ब्रिज वगैरे अशीच नावं असतात. ज्याला नंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज पूल असं केलं. बरोबर. शिवाजीनगर, आता आपण त्याला छत्रपती शिवाजीनगर नामकरण काही वर्षांपूर्वी झालं. पण लॉर्ड रे ही अशीच नावं त्यांनी ठेवलेली होती. हिल एरिया, पुणेचं पुणा हे त्यांनीच केलं. आणि ते पुणा खूप काळ कंटिन्यू होतं. अजूनही काही ठिकाणी पुणा वापरतात. काही पुस्तकं आहेत आजही येतात ती त्याला पुणा असंच नाव वापरतात. काही लोक पण म्हणतात अजूनही. हो, पुणाच म्हणतात. करेक्ट, अजूनही म्हणतात पुणा, जे बाहेरनं येतात. बाहेरनं म्हणजे मी पुण्याच्या बाहेरनं म्हणतो, महाराष्ट्राच्या बाहेरनं नाही. हा बरोबर, करेक्ट, नॉर्थ साईडच्या अजूनही पुणा म्हणतात. ते ब्रिटिशांनी पुणा हे नाव दिलंय. खूप आहे, ब्रिटिशांनी दिलेलंही खूप आहे आणि ओरबाडलेलं त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्या शहरातनं एवढा मोठा व्यापार सुरू असायचा, पैठणी, माधवरावांचं एक पत्र आहे माधवराव पेशव्यांचा, तुम्हाला पैठणला आणि येवल्याला नाही मिळालं तर पुण्यामध्ये हमखास मिळेल. व्यापार प्रचंड मोठं असलेलं शहर होतं, एकदम ठप्प झाल्यासारखं दिसतं. सोडलाच म्हणजे खरं तर लोकांनी त्या. आजही लोक काही म्हणतात की ब्रिटिश जर गेले नसते ना पुण्यातून तर पुणे आपलं आज लंडनच्या पुढे असतं वगैरे. पण मग पुण्याचं काय राहिलं? एक्झॅक्टली. पण मग तसं समजा ब्रिटिश नसतेच तर आज कसं आपलं पुणे दिसलं असतं? खरं तर इतिहास अभ्यासकाला हा प्रश्न खूप चुकीचा आहे. कारण इमॅजिनच जर तर नसतंच, आणि इमॅजिनच हे करू शकत नाही, कारण तो इतिहास इतका पक्का आहे. मला असं वाटतं फार काही वेगळं झालं नसतं. आपण वेळोवेळी भारतीय म्हणून बदल ऍक्सेप्ट केलेले आहेत. भारतीयांकडे मौखिक परंपरा होती, ती लिखित आली. लिखित वेगवेगळ्या पद्धतीने होती, ते बोरू पर्यंत आलं. जरी ब्रिटिशर्स पुण्यात आले नसते तर ब्रिटिशर्स जगात असते ना, देवाणघेवाण होतच होती ना. आपण पेन पर्यंत आलंच असतं की आपल्याकडं. बरोबर. अशातली गोष्ट नाहीये. की काय होतं, लोकांना असं वाटतं की जिथं ब्रिटिशर्सनी पाय ठेवला नाही, असेही काही आहेत की बरेच आहेत, त्या ठिकाणी ते ओव्हरऑल आत्ताच्या काळापेक्षा खूप मागं आहेत असं त्यांना वाटतं. असं तर नाही, असं काही आहेत, मी काही म्हणतो. एक्झॅक्टली. आय थिंक जपानमध्ये
नाही झालं, पण तो तसा बऱ्यापैकी आहे का जपानमध्ये पण नाही होतं. पण होतेच तिथे होतेच. पण. हो हो. पण मी म्हटलं तसं की काही ठिकाणी नव्हते, हम्म. तर तिथेला थोडंसं मागे आहेत भारताच्या. पण असं नाहीये ना, भारताची संस्कृतीच वेगळी आहे पडते, पुण्याची संस्कृतीच वेगळी आहे. हो हो. पुण्यामध्ये जर आपण नळ सिस्टीम व्यवस्थित आणू शकतोय, हौद सिस्टीम हो त्या वेळेला आणि कात्रजचं पाणी, नची केळकर म्हणतात की खडकवासल्याचं जे पाणी पितात तिथं रोगराई जास्त आहे, वयोमान कमी आहे, म्हणजे काय म्हणत त्याच्यात खराब गोष्टी जास्त आहेत. आणि कात्रजचं पाणी जे पितात तिथं रोगराई कमी आणि वयोमान जास्त आहे. आज सगळं पुणे खडकवासल्याचं पाणी पितात. हो ना. कात्रजचं पाणी महानगरपालिकेनेच बंद केलं. हो हो हो. नगरपालिकेची निवडणूक सुद्धा ब्रिटिश काळातच झाली बरं का. बरं. नगरपालिका ही ब्रिटिश काळातच आहे सुरू झालेली. 1858 साली खरं तर ती व्यवस्थित सुरू झाली. त्याच्यामध्ये 1858 म्हणजे एक वरच आधी. हो हो. आणि कारण थोडी लेटच सुरू झाली. 1857चा पडसाद जरी उत्तर भारतात असला तरी एक इंटरेस्टिंग म्हणजे या पुण्यातल्या लोकांनी 1857चा पडसाद म्हणून त्या बुधवार वाड्यामध्ये, विश्रामबाग वाड्यामध्ये जाहीरनामे लावले होते, पत्रकं लावली होती. गव्हर्नरला मारल्यास इतके रुपये, एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याला मारल्यास 1000 रुपये, 3000 रुपये, 5000 रुपये असं लावलं होतं. पण नगरपालिका ज्यावेळेस सुरुवात झाली, नंतर महानगरपालिका झाली, तर माननीय नगरसेवक कोण असतील, तो महात्मा फुले माननीय नगरसेवक आहेत पुण्याचे. अरे वा. मी माननीय म्हणतोय कारण ते त्यावेळेस सर्व लोकमान्य टिळक आहेत. खूप महत्वाचे आहे. पहिली निवडणूक कशी होती याचं वर्णन केसरीत येतं की सगळे जे उमेदवार होते उभे राहिलेले ते सगळे अगदी हाजी हाजी करत होते. सगळ्यांची ऊन होतं, तर मग प्रत्येकासाठी गाडी घेऊन की तुम्ही मला वोट करा वगैरे, पान सुपारी देणं, खायला गोष्टी देणं, असं सगळं त्यावेळेस करत होते. आणि भलते सगळे खुश होते की आपण काहीतरी निवडतोय काहीतरी, प्रत्येकाला काहीतरी अधिकार आहे निवडण्याचा, असं सगळ्यांमध्ये झालं होतं. शाळांमधली मुलांनी काहीतरी कार्यक्रम केले होते की पहिली निवडणूक आहे पुण्यामध्ये, पहिली निवडणूक पुण्यात झाली होती. तू विचार कर की पुणेकर हे बदलाला कायम प्रो राहिलेले आहेत की बदल होतोय, चांगल्यासाठी होतोय ना, ठीक आहे. त्यामुळे जर ब्रिटिशर्स नसते तरी बदल झाला असता, तरी आपण आत्ता या स्टेजला असतो का नाही हे मी नाही सांगू शकत ऑफकोर्स, कारण काय बदल झाला असता, मग तसं तिथंही बदल झाला नसता असं मी म्हणू शकतो. सो कुठंतरी चांगल्याच ठिकाणी असतो आणि आपल्या इकडचेही शोध होते ते राहिले असते. लागतच होते म्हणजे असं काही नाही. फार असं काही आपण म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी तर समुद्रावर किल्लेच बांधले ना, तसाही आणखीन व्यापार पुढे गेला असता, तिथली संस्कृती, दुर्बीण होती, बंदूक आलीच होती की आपल्याकडं, अशी कुठली गोष्ट नाही. बरं, कम्प्युटर आपल्याकडे आला तो काय ब्रिटिशर्स इथं असताना नाही आला, नंतरच आलेला आहे. आपण काय म्हणत स्वतंत्र झाल्यानंतरच आला. सो माझा असा काही विश्वास नाही की ब्रिटिशर्स नसते तर आपण खूप मागास काहीतरी अजूनही वेगळंच काहीतरी असतो. आपण तेवढेच हे होतं. फक्त आपल्याकडे तो एक पॅच येतो, जसं आपल्याकडे प्रत्येक डायनेस्टीचा पॅच असतो तसाच तो एक पॅच आहे, असं म्हणून इतिहास अशाच तटस्थ दृष्टीने बघायला लागतो, बाकी काही नाही. ज्यांना अजून माहिती वाचायची आहे पुण्याची, त्यांनी कुठली कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे? हरवलेले पुणे म्हणून पुस्तक आहे, त्यानंतर मुठेकाठचे पुणे म्हणून पुस्तक आहे, मंदार लवाटे सरांची 2-3 पुस्तकं आहेत, ती पुण्यावरती आहेत, त्यांचे लेख सुद्धा आहेत, ती पण वाचा. नुकतंच विसरलेले पुणे म्हणून पुस्तक आहे, ब्रिटिश काळातल्या अनेक फक्त वर्तमानपत्रातल्या जाहिराती आणि अशावर आहे, फार इंटरेस्टिंग आहे. अविनाश सोनी सरांचंच आहे ते पुस्तक, नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही वाचू शकता सुप्रसाद पुराणिक मित्र त्याने लिहिले ते म्हणजे नावामागे दडलंय काय, म्हणजे हे जी काय एवढी सगळी नावं आहेत ना आपल्याकडे, अगदी बोंबल्या मारुतीपासनं ते भांग्या मारुती, बटाट्या मारुती, खुन्या मुरलीधर, ह्यांची नावं कशी आली, आप्पा बळवंत चौक ना त्याच्यावर आहे, बुधवारपेठ, समृद्ध बुधवारपेठ. कारण बुधवारपेठ म्हटलं की आजही आपल्याला फार हे होतं, पण बुधवारपेठेची ही जी ओळख आहे ना आपण जी म्हणतो ह्या व्यवसायाची, ही सगळी ब्रिटिशांनी तिथं व्यवसाय आणलाय. ब्रिटिशांच्या आधी हा व्यवसाय तिथं नव्हता, याची कागदपत्र आहे. म्हणजे आता
लोकांना जर विश्वास बसवायचाच असेल तर कोणाचाही न ऐकता सरळ पेशवे दफ्तरात जा. तिथंही जाऊ नका. पेशवे दफ्तरातली काही त्याची पुस्तकं तयार केली, ती सगळी पत्र वाचा. त्या पत्रामध्ये तुम्हाला कळून जाईल. मराठीत आहे आणि म्हणजे असंही नाही की अरे बापरे मला मोडी वाचायला लागतं का, नाही, देवनागरीत लिहिलेली, टाईप केलेली, त्याचं लिप्यांतर केलेली पत्र आहेत. सो ती वाचा. कसबा पेठेवर त्याचं नुकतंच पुस्तक आता येतं आहे. सो ही खूप महत्त्वाची पुस्तकं आहेत जी वाचलीच पाहिजे जर पुणं समजून घ्यायचं असेल तर. प्राचीन पुणे ते मध्ययुगीन काळापर्यंत म्हणजे पेशवाई अखेरपर्यंत म्हणून अविनाश सोनींचंच पुस्तक आहे. संदर्भ ग्रंथ आहे तो खरं तर, म्हणजे वाचणं पेक्षा. ही सगळी पुस्तकं आहे. आणि खरं तर फिरणं, खूप फिरलं तर तुम्हाला भरपूर दिसेल. म्हणजे भास्कर कर्णिकांसारखं आहे. आपल्याकडे वेळ कमी, पण मी पटकन थोडक्यात सांगतो. म्हणजे क्रांतिकारकांचं पटकन आठवलं म्हणून मी सांगतो. हॉटसन गोगटे, आम्ही किती नावं घ्यावी, अशी आहेत लोक आहेत. म्हणजे भास्कर कर्णिकांचा स्तंभच आहे फरासखाना पोलीस चौकीच्या इथं. मला ते तुला विचारायचं होतं की कुठली मस्ट गोईंग सांगतोच जाऊन बघण्याची ब्रिटिशकालीन असेल, ब्रिटिशकालीन ओव्हरऑल सांगेन. पण त्यामध्ये भास्कर कर्णिकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅपिटल थिएटरमध्ये जो बॉम्बस्फोट केला त्यावेळेस या सगळ्यांना पकडलं होतं. म्हणजे अक्षरशः जोगेश्वरीचे पुजारी पण होते. भास्कर कर्णिकांना ज्या फरासखानात दिला आणि त्यावेळेस खूप मारायचे, खूप त्रास द्यायचे. भास्कर कर्णिक म्हणले मी वॉशरूमला जाऊन येतो, आणि खिशातली सायनाईडची पुडी त्यांनी खाल्ली आणि तिथं बलिदान दिलं. त्यामुळे बाकी सगळे वाचले. बापरे. गांधीजींचं जे आंदोलन झालं होतं ना त्याच्यानंतरचं हे झालेलं आहे. पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकामध्ये रणगाडा चाललाय त्यावेळेस. अरे बापरे. लोक घरातनं बाहेर पडू शकत नव्हते. हॉटसन गोगटेंसारखं प्रकरण आहे. गोगट्यांनी हॉटसनवर ज्यावेळेस गोळी झाडली तो वाचला. पण आज तुम्ही ज्यावेळेस SPPUच्या इकडनं जाताना गणेश खिंडीमध्ये चापेकर बंधूंचा एक पुतळा दिसतो तुम्हाला, ह्याच्या समोर, त्या मॉलच्या समोर, तो पुतळा हॉटसन गोगटेंनी उभारलेला आहे. तिथं फक्त एक छोटा दगड होता कारण इथं त्या रँडला मारलं चापेकरांनी म्हणून. तो गोगटेंनी बसवलेला आहे. तो बघितलाच पाहिजे. अशा कित्येक गोष्टी आहेत. अरे म्हणजे कसबा पेठेमध्ये तुम्ही गेलात तर कसबा गणपतीच्या इथं समोरच्या वाड्यामध्ये क्वीन व्हिक्टोरियाचा चेहरा कोरलाय ग्रिलमध्ये. अरे कमाल. असे पुण्यात 3-4 ठिकाण आहेत. व्हिक्टोरियाचा पुतळाही आहे पुण्यामध्ये. खरं तर 3-4 ठिकाण आहेत. नाही पण अगदी कसब्यात आहे आणि तो कसब्यात मला नव्हतं माहिती. 2 ठिकाणी भारी. दुसरा तुम्ही शोधा. म्हणजे मला माहिती आहे त्यातले काहींचे मुंडकी कापली आहे. म्हणजे दुसरं जे तिथलं मुंडकं ज्यावेळेस कळलं तिथली मुंडकं कापलेलं आहे. किती ठिकाणं सांगू म्हणजे तुला. हे एक छोटंसं ठिकाण आहे, किती महत्वाचं आहे पाना. पुणे मी म्हणतो असं शहर आहे की अगदी गल्ली गल्लीमध्ये इतिहास दिसतो तुला. कारण एवढ्या गोष्टी घडल्या आहेत. कितीतरी वाडे आहेत. शितोळेंचा वाडा आहे, तू ह्या मुजुमदार सरकारांचा वाडा आहे. म्हणजे मुजुमदार वाड्यात तू गेलास तर गणपतीच्या आदल्या दिवशी, आता गणपती येतीलच, गणपतीच्या आधीचे 5 दिवस वाड्यामध्ये गणपती त्यावेळेस बसतो. गणपतीच्या आधीचे दिवस बसतो आणि ऋषीपंचमीला विसर्जन होतं. कारण गणपती आधी असाच बसायचा. रायगडावर 1.5 दिवसांचा गणपती बसायचा महाराजांच्या काळात. श्रावणापासनं व्रत सुरू होतं हे गणपतीचं. रोज गणपती बनवायचा असतो हातावर आणि विसर्जन करायचा असतो. आणि ऋषीपंचमीला विसर्जन करून ते व्रत संपवायचं असतं. मग तेच व्रत आपल्याला 5 दिवसांचं दिसतं. भाद्रपद प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमीला विसर्जन. तेही नाही, मग 1.5 दिवसांचं. तर हे 5 दिवसांचा गणपती बसतो. रोज कीर्तनं होतात, आरती होते. ही वेगळ्या पद्धतीची प्युअर पुणेकर, ब्रिटिश काळासारखी किंवा त्या काळच्या आधी कसं होत असेल तशी तुम्हाला दिसते. कितीतरी मोठ्या गायकांची पहिली गाणी तिथं झाली आहे मुजुमदार वाड्यात. बालगंधर्वांचा तर फोटोच आहे जेवायला बसलेले असतात. गडकरींच्या वाड्यात जा, बालगंधर्वांचा आता नुकताच मी एक व्हिडिओ केला होता, पण 1872 पासून दामोदरदास भगवानदास सुगंधी आहे त्यांच्याकडे जाऊन. 1872 म्हणजे ब्रिटिश काळ येतो. ब्रिटिश काळापासून सुगंधालय तिथं जाऊन या कधीतरी. त्यांच्याकडे बालगंधर्वांनी तयार केलेलं पुष्पपराग नावाचं धूप आहे. ते बघा. किती मी तुम्हाला ब्रिटिश कालीन कॅम्प सोडून मी शहरातलं सांगतोय बरं का. मी चर्चेस तर खूप आहेत. आगा खान पॅलेस नव्हतं ना त्यावेळेस. आगा खान पॅलेस मध्ये गांधींना ठेवलं होतं. बरोबर. आगा खान पॅलेसला जाऊन या, तिथं पण छान म्युझियम आहे. अजून तुम्हाला सांगतो डेक्कन कॉलेजला जाऊन या.
डेक्कन डेक्कन कॉलेजची ह्याचा हेरिटेज वॉक असतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा, ज्यामध्ये ते सगळं भुयार दाखवता, भुयार केलेलं होतं. ते त्याला जा, म्हणजे मी ती माहिती इथं नाही सांगणार, ते तिथे गेला की तुम्हाला दिसेल. पेठांमध्ये मंदिरांमध्ये तर गेलंच पाहिजे, जे युनिक मंदिर आहे. देशपांडे चर्च सारखं चर्च पण आहे कसबा पेठेमध्ये. तुम्ही कसबा पेठेत गेलात तर तुम्हाला खूप गोष्टी मिळतील. म्हणजे ती अगदी नंतरच्या काळात अगदी सेंट्रलाइज झाली ती. त्यानंतर तुम्ही खरंच मनापासनं पुण्यातली पहिली लायब्ररी म्हणजे नगर वाचन मंदिरला जा. आणि माझी शाळा आहे म्हणून फक्त म्हणत नाही, पण अजूनही न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडला तारांगण चालू असतं. ते तारांगण सगळ्यांनी नक्की बघायला जा. फार काही पैसे त्याला लागत नाही, पण तो जो एक्सपिरियन्स असतो तो अत्यंत सुंदर असतो. फार कष्टाने ते परत सुरू केले कारण. सो अशा आहेत गोष्टी की ज्या तुम्ही बघू शकता. मंडई वगैरे तर काय तुम्ही सहजच जा. आज तू इकडे आलास आणि खूप नॉलेज शेअर केलं. मला जवळपास 90 का 100% काहीच माहिती नव्हतं. खूप सारं नवीन शिकायला मिळालं. खूप छान शेअर केलंस नॉलेज, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुमचेही खूप थँक्यू की तुम्ही मला इथं बोलवलं. आणि हा वेगळा विषय, हा कधी फार लोक बोलले नाही आहेत आणि मलाही फार आवडतं या विषयावर बोलायला. त्यामुळे तो विषय मांडता आला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. नुसतं बोलणंच नाही तर तुझ्याबरोबर ऍक्च्युली पुण्यात फिरायला जास्त मजा आला. तुम्ही ठरवा, आपण जाऊयात. कोणी सगळेच. आमचे हेरिटेज वॉक चालू असतात, दर रविवारी असतो. आम्ही 52 रविवार 52 वेगवेगळी ठिकाणं दाखवतो. मग ती ब्रिटिश काळ, ते प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ सगळं असतं. सो त्याला या छान पुणे बघता येईल आणि फुकट असतात, त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही. ओके, मस्त. येस, चालेल. चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू.